जय हिंद जय भारत. आपण पाहत आहात डीएसपी न्यूज. डीएसपी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मलकापूरवरून फहीम शेखची न्यूज. आज दिनांक 20 डिसेंबर 2024 दुपारी सुमारे 1 वाजता संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्य अर्पण व अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी कार्यकर्ता व संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे वतीने निवेदन देण्याकरिता मोर्चा घेऊन उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारत मलकापूर कडे निघालेल्या मोर्चात सैकड़ोंची संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. भाजप सरकार हिजड़ी है, हिजड़ी है, हिजड़ी है। भाजप सरकार हिजड़ी है, हिजड़ी है, हिजड़ी है। या निवेदन मोर्चात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबंधीतील बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व त्यांचे राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या निवेदनात स्पष्ट नमूद केला आहे की केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसद भवनात केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केले त्यामुळे भारतीय जनतेचे व आंबेडकरवादी जनतेचे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. या वक्तव्याचे वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले. तसेच निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुष बद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घटनाकाराचा अपमान केलेला असून त्यामुळे भारतीय जनतेचे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. आपण भारतीय जनतेच्या भावनांचा गांभीर्यपूर्ण विचार करून आपल्या स्तरावर राजीनामा घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य व संविधान प्रेमी जनतेच्या वतीने करण्यात आली असून आपण भारतीय जनतेच्या भावनांचा गांभीर्यपूर्ण विचार करून आपल्या स्तरावर राजीनामा घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्याच्या वतीने व संविधान प्रेमी जनतेच्या वतीने करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्याकडे करण्यात आली आहे. असेच न्यूज पाहण्याकरिता आमच्या डीएसपी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा,
जर न्यूज आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा. मलकापूर वरून फेमशेदची न्यूज. जय हिंद, जय भारत.